आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. तर मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील भाग तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की आम्हाला बाळ नाही म्हणून बरेच लोक, समजा बाया पोरं हे थोडंसं वेगळ्या हेतून बघायला होते. समजा माझ्या मिसेसला म्हणजे बोलणे, टोमणे वगैरे चौकून समाजातून हो अथवा घरगुती हो, इतर नातलागातून टोमणे मारल्या जायचे. म्हणजे आता ते टोमणे म्हणजे ते बायाचे टोमणेला विचित्र असतात. तर त्याच्यामुळे मी बाळ न होऊ द्यायचं कारण म्हणजे परिस्थितीमुळे होऊ द्यायचं नव्हतं. तर मी समजा बाळ दत्तक घ्यावं एखाद्या संस्थेच्या मनासाठी, समजा तेवढंच मन रमण या घरी, म्हणून मी ती संस्थेची चौकशी केली. मी औरंगाबादला गेलो, तिथं पैसे खूप मागितले, ह्या गोष्टी पण तुम्ही ऐकल्या मागील भागामध्ये. तर मग आता पुढील भागामध्ये काय आहे, मग माझ्या डोक्यामध्ये बाळ दत्तक घ्यायचं हा विषय माझ्या फिट्ट बसलेला होता. असे दिवसेंदिवस चालले होते. दररोजचं आपलं काम करायचं, काय करायचं आपलं चालू होतं रुटीनमध्ये. आणि लोकांचे टोमणे तर बसतच होते. मला बसण्यापेक्षा घरी लय बसायचे. आता मला पण कोणी बाहेर भेटलं, काही भेटलं की चौकशा करतच असत ना. मग कधी किती बाळ आहेत, किती मुलं आहेत, काय करतात वगैरे, असं तसं केवढं येत वगैरे. तर हे असं चालत राहिलं होतं. आणि हिला वेगळ्याच बायांचा ताप होता. असंच. आणि आपल्या घरा शेजारी एक म्हणजे मी म्हटलं नाही का तुम्हाला, खूप पूर्वी एक मी शिवलिंगाची स्थापना केली होती. खूप पूर्वी आम्ही मुलांनी केलेली, ती तुम्ही ऐकलं असेल मागील भागामध्ये. तर त्या शिवलिंगाची स्थापना मी तिथं नियमितपणे पूजा वगैरे करत असं काय असं. पण शेजारचे लोक एवढे त्रास द्यायचे ना तिथं, कारण ती सार्वजनिक जागेमध्ये होतं. मग तिथले खूप जाणून बुजून मुद्दाम होऊन मला त्रास द्यायची. कसा त्रास द्यायचे, त्या शिवलिंगाचे तिथं कपडे वाळू घालणं, जनावरं बांधणं, बैल बांध कुठं काहीतरी. मी शेजारचे लोक जेणेकरून घाण करायची ती, आणि सारखी त्याच्यामुळं किरकिर होत होत्या माझ्या तिथं. असंच ते एक त्यांच्यामध्ये बाई होते, ती इथलीच बाई पण तिकडे लग्न होऊन गेलेली. तर ते बाई काय झालं, असे कपडे वाळू घातले. मी 4 वाजता काहीतरी तिथं गेलो आणि बघितलं. आपलं सहज मग सारखंच चक्र असते, शेजारी असल्यामुळं जायचं. मी कशाला तरी थांबलो होतो त्या दिवशी. बघितलं तर ते कपडे वगैरे वाळू घातलेले, आणि लेकरं तिथं धिंगाणा करीत होते. त्यांचे ते पाहुण्याची लेकरं वगैरे छोटे छोटे लेकरं होते. अरे म्हणलं पोरांनो, तिथं शिवलिंगापाशी तसं हे घाण करू नका, ती कचरा करू नका. देवापाशी असं करतात झाडून. मी असं बोललो, तुम्ही का करता तर कचा, मी 2 दिवस झालं बघतो, असं तसं काहीतरी थोडं बोललो मी. तर ती ऐकलं तिथल्या बाईनं मधल्या, आणि ती आली पळत बाहेरच. हां. आणि लागली बोलायला, स्वतःचे तर लेकरं नाहीत नाहीत ह्याच्यामुळे तर लेकरं नाहीत तुला. डायरेक्ट बोलली, स्वतःची लेकरं नाही तर दुसऱ्या लेकराला बी खेळू देत नाही देवापाशी तिथं. ही गोष्ट मला लई लागली, मला फटकेली. म्हणजे तिनं एक टोमणा, म्हणजे मला लेकरं नाहीत म्हणून मी लेकराला भांडतोय, ही तिचा समज होता. पण वास्तविक मी लेकरावर खूप पहिल्यापासून प्रेम करतो. म्हणजे लग्नाच्या ह्याच्यामुळंच असं नाही, आधीपासून बी मला लेकरांची सवय, आणि अजून बी तीच आहे. छोटे छोटे लेकराला मला मी बोलतो, अजून मी बोलतो लेकरांना. मला आवडतात लेकर छोटे छोटे, अजूनही आवडत झालं. आता माझी लेकरं पण मोठे, पण ही बारकी लेकरं अजून बी आवडतात. कुणाची आळस मी घेतो का खाला घेतो, कसलं बी असलं तरी, कुणाच जातीचा विचार करीत नाही, कुठला काय, मला ते आवडतात, माझी सवय ती. तर हिनं तसं बोलायला मला लागलं ती, कारण माझी तसा उद्देश कुठलाच नाही. मी कुठल्याही लेकराला असं ही करत नाही. तर ती मला फटकीन लागलं बोलणं. म्हणजे मला जर पुरुषाला जर ही बाई अशी बोलते, तर बाया बायात काय काय बोलत असते.
हे एक प्रसंग आला. आणि हे काय माझी पूजा अर्चाचं हे शिवलिंगापाशी चालत बी होतं, हे गोष्टी होतं. पण मी एक वारी करत असं. कोणती? एक माझी होती की तुळजापूरला जायचं. हं? कारण एक काय होतं की माझ्या मते तेवढं नेमकं लक्षात नाही, पण मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी वारी करत असे. प्रत्येक पौर्णिमेला तुळजापूरला जात असे. लवकर कसं एक तुळजापूर माजलगाव तुळजापूर म्हणून एक गाडी होती बस. ती काय व्हायची, अं, सकाळी यायची. मग मी इकडून घरी येऊन लवकर त्या दिवशी पौर्णिमे दिवशी जात असं. आणि त्यावेळेस एवढी गर्दी नसायची त्या काळात. तुळजापूरमध्ये बांधकाम एवढं नव्हतं, ते मधलंच होतं ते. आता खूप झालेलं आहे. मग ती काय व्हायचं, त्या गाडीनं मी बस फक्त दर्शन करून यायचं. मी प्रत्येक पौर्णिमेला माझा एक नित्य नेम होता. प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला तुळजापूरला जायचं आणि दर्शन, फक्त दर्शन. ते नारळ फोडणं असला काही प्रकार करत नव्हतो. नुसतं जायचं, दर्शन करायचं, देवीला बघायचं असं मी करून. तर ही माझी सवय होती. मग असंच माझे चाललो होतो एका पौर्णिमेला. आणि उगाच सहज विचार उगाच चालू होते. आणि मी तुळजापूरमध्ये गेलो की समजा खाली उतरून अरे खाली जाऊ उतरावं लागतं. मग जाऊन ते दर्शन आपलं बारी वगैरे लागलं होतं. काय झालं काय म्हणजे काही डोक्यात खूळ आलं. तर खूप गर्दी होती. आणि अचानक मला एक कल्पना सुचली की म्हणलं ह्या गर्दीतून पटकीने जायचं आपल्याला परत त्याच गाडीनं, फक्त त्या गाडीनं यायचं आणि त्याच गाडीनं जात असू. मी पटकीने दर्शन केलं की लगेच लय झालं. पटकीने म्हणजे एक 20 मिनिटात आटपत असे मी जाणं. लगेच जवळ स्टँडपासूनच ते मंदिर होतं ना. पटपट जायचं ना आपलं दर्शन. मग त्या मला म्हणलं त्याच गाडीनं परत जायचं आपल्याला. म्हणून मी काय केलं, गडबडीनं गेलो तर गर्दी. मग मी आता गर्दीत एक आयडिया सुचली मला. म्हटलं गर्दीतून कसं. मग मी नुसतं ओरडलो, ए अरे थांब 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 असं थांब 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 मला अरे कुठं चालला असं उगच. मग ती लोकांनी माझ्याकडे असं काय अहो ते आमचं पोरग गेलं होतं तिकडं. हां. मग ती गर्दीत मग काय लोकांनी अशी बाजू सोडली. पटकन तिथं गेलो, सण 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 असं असंच करीत करीत गेलो. दर्शन केलं. काय पटकन 2 मिनटं बघितलं लगे. हां. मग लोक बघायला ह्या माणसाचं काही नव्हतं, हे पोराचं काही नव्हतं. म्हणजे गर्दीतून एक आयडिया सुचली मला. एक तुम्हाला चलत बोलत बोलत मला एक कल्पना सुचली म्हणून तुम्हाला सांगितली. तर झालं काय, पुन्हा मी परत येताना काय होतं, दर्शन करून असं इकडल्या साईडकडून येताना तिथं परड्या वगैरे घेऊन बाया बसतात, म्हाताऱ्या वगैरे वगैरे. मग तिथं एक लेकरं होती. छोटे, त्यांना कपडे नाही काय नाही, छोटीशी चड्डीवर ही छोटे छोटे लेकरं वगैरे मागायलेले भीक. मी इकडून गेलो ते मला द्या ना 10 पैसे 4 आणे असं मागत असत पैसे. आणि मला मागितले. मी आता चिल्लर पैसे दिले मी लेकरांना. पण मला वाटलं अरे ही भीक मागतेत म्हणलं. एवढी एवढी लेकरं, अंगावर कपडा नाही काय नाही. अरे म्हणलं असलं लेकरू एखादं आपण जर नेलं तर. आता ही लेकरू एका लेकरं म्हणतं, ए बाळा म्हणजे म्हणलं येतो का तू माझ्याबरोबर. हां. म्हणलं ती म्हणलं कुठं कुठं नाही म्हणलं, मी तुला सांभाळतो म्हणलं. त्याला बोललो मी, जरा मोठं होतं म्हणजे बोलायसारखंही. चल तुला खायला देतो म्हणलं. बघितलं आणि मी त्याला बाहेर नेलं. तिथं तिथं आपलं हे त्याला काय खायचं वगैरे विचारलं त्याला. मग ते आपलं कावऱ्या बावऱ्या कावऱ्या बरं व्हायला लागलं. तर माझ्या डोक्यात की म्हणलं ही बाळ आपण ही मुलगं जर म्हणलं त्याच्या घरचे कुणी असतं कुणी नातलं. कारण त्याला विचारलं मी, त्याला खायला दिलं मी. तिथं ते हॉटेल होतं, तिथं हॉटेलमध्ये नेलं, त्याला खायला बसविलं. खा म्हणलं. म्हणलं तुला आई वडील तुझे काय कुठे आहेत रे. म्हणलं मला आई वडील नाहीत म्हणलं. म्हणलं कोण सांभाळत, मी आजीकडे राहतो म्हणलं. आजी आजी म्हणलं मग आजी काय करते. आजी ती काय तिकडे म्हणली ती परडी घेऊन बसलेली. म्हणलं तुला कोण आहे म्हणलं. कुणीच नाही. मग मला म्हणलं तू येतो का रे म्हणलं माझ्याबरोबर. मी तुला तुला सांभाळतो, तुला शाळेत घालतो, हे करतो, तुला कपडे घेतो नवीन आत्ता. नको बाबा, माझ्या आजीला विचारावं लागते. मग मी त्या पोराला घेऊन त्याला खाऊ पिऊ घातलं. आणि त्याच्या त्या आजीला म्हणलं कुठे तुझी आजी दाखव मला.
मग त्या आजी ते बसलेले होते असे कडीने ती परड्या घेऊन त्या म्हशी गेलो म्हणलं ही म्हणलं आजी म्हणजे. मग तिथं खाली बसलो मी म्हणले त्या आता तिला काय माहिती माणूस काय म्हणले द्या ना काही बाबा काही द्या ना असं करले. मग मी तिला 2-4 रुपये असे होते ते देऊन टाकले त्याच्या परडीमध्ये टाकले आणि खाली बसलो. आता तिला खाली बसलो की मग म्हणली का म्हणलं आजी काय म्हणलं ही बाळ कुणाचं आहे. माझ्या लेकीचं आहे बाळ आहे म्हणलं लेकीचं. म्हणलं त्याचे आई वडील कुठे येतं. ते म्हणले मेले ना ते अहो मेले ते. मग आता कुठं राहते बाळ ही म्हणजे मीच सांभाळते त्याला. म्हणलं तुम्ही सांभाळता तुम्ही त्याला भीक मागायला लावतात ना म्हणलं. मग काय करू माया गरिबीचं आता मी बी एकटीच आहे आणि मग ह्याला आम्हाला लागतंय खायला असं होतंय तसं होतंय. म्हणलं मी एक विचारू का तुम्हाला म्हणले काय माय म्हणलं शी बाळ मला देतात का म्हणलं म्हणजे लेकरू देतात का म्हणलं मला देतात का म्हणे माय. अहो म्हणलं मी याला सांभाळतो. तुम्ही माय कुठले काय मला काय मग काय पळवून नेणार आहेत का. आणि तिनं लयच कालवा करायला चालू केला. म्हणलं कालवा करू नका कालवा करू मी पळवून नाही नेलो. मी पळवायचं असलं माहेरच पळविलं असतं. मी तुम्हाला विचारलंय तुम्ही परवानगी देतात का म्हणलं. मी याला सांभाळतो म्हणलं. मी याला सांभाळतो याला शाळेत घालतो सर्वही करतो म्हणलं याचं. नाही माय नाही नको माय मी काय कमी का. अहो म्हणलं तुम्ही भीक मागायला वाढत नाही याला. ह्या लेकराला भीक मागून तुम्ही खाताय ना तुम्हाला पण मी महिन्याला पैसे देतो म्हणलं खर्चायला. मी दर महिन्याला इथं येतो म्हणलं मी तुळजापूरमध्ये इथं येतो देवीचं दर्शनाला येतोय म्हटलं तुम्ही हे बाळ द्या म्हणलं मला. नाही माय नाही. अहो नाही तसं नाही हो तुम्ही याला भीक मागायला नाही. मी ह्याला शिकवतो म्हणलं ह्याला शाळेत घालतो सर्व करतो म्हणलं ह्याला सगळं सांभाळतो. तसं काय असं भीक मागायला ही असं भीक मागायला लावलात ना तुम्ही त्याच्यापेक्षा मी ह्याचा सांभाळ करतो चांगला सांभाळ करतो म्हटलं. नाही माय नको माय मला काय आगाज नाही. अहो आगाज कायचं नाही आगाज आहे म्हणून तुला भीक मागायला लावतात ना म्हणलं. असं भीक मागल्यापेक्षा माझ्यापाशी चांगलं आहे म्हणलं. माझ्याकडे दुकान आहे आम्हाला कुणी नाही म्हणलं. मी माझी बायकोच आम्ही दोघं जणच आहेत म्हटलं. मी सांभाळीन म्हणलं चांगलं सांभाळीन त्याला शिक्षण देईन चांगलं असं करीन तसं करीन. पण ती बाई काही ऐकायला तयार नाही. नको माय म्हणलं तुम्हाला पैसे देतो म्हणलं तुम्हाला महिन्याला पैसे देत जाईल म्हणलं मी खर्चाला मला बाळ द्या आहे म्हणलं. मग ती आजूबाजूच्या बाया बघायला लागल्या. मग ती कावरे बरोबर वेगळाच प्रकार दिसायचा. त्यांनी वाटलं बाळ पळवून नेतो का काय. मग तसं कसं म्हणतात आणि असं कसं आम्हाला काय अवघड आहे का असं. अहो म्हणलं इकडे मग ती बाजूच्या बायाला म्हणलं मी काही तसा पळवणाऱ्यापैकी नाही बाळा पळविणारा वगैरे नाही म्हणलं. मी चांगला माणूस आहे म्हणलं दुकानदार आहे चांगला मी केजला राहतो म्हणलं केज दुकान आहे माझं. मी फोटोचं दुकान आहे म्हणलं माझं. त्यांना परिचय करून दिलो. आणि या बघून मी काय असं कॅमेरा वगैरे माझ्याकडे बरोबर असायचे त्याचं कारण मला कुठं काही घेऊ वाटला फोटो तर घेता यावा म्हणून मी असायचं एवढं म्हणलं एवढं बॅग काढली म्हणलं बॅगमध्ये घ्यावं कॅमेरा आहे का नाही हे दुसरे फोटो काढायचं. म्हणलं हे माझं व्यवसाय आहे म्हणलं माझं दुकान आहे म्हणलं आणि तसं काही मी हे नाही म्हणलं मी लांबचा नाही म्हणलं. तुम्हाला माहिती आहे केज माहिती आहे कळम वगैरे माहिती आहे का म्हटलं त्या कळमच्या पलीकडे केज आहे म्हणलं आणि ते केजला राहतो माझं दुकान आहे म्हटलं. मी फक्त आम्हाला बाळ नाही आणि म्हणलं एक सांभाळावं म्हणून मला वाटलं म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही देत असाल तर काय नाही तुमच्या संमतीनं द्या म्हणलं. आणि तुम्हाला वाटल्यास लिहून देऊ का म्हणलं बॉन्डवर. कसला बॉन्ड काय माय आम्हाला नको माय तुम्ही जा बरं तुम्ही इथं बसू नका जावं बरं जावं म्हणलं. ती मला हाकलून तुम्ही आता ते त्या लेकराला वाटायला लागलं लेकराला म्हणजे कळतं होतं चांगलं ते आपलं बघायला लागलं. ती म्हणते त्या आजी अगं आजी मी जातो ह्यांच्याबरोबर मी जातो का पाय जातं कुठे जातं त्यांना इकून टाकलं म्हणजे तिकडे नेऊन. अहो आजी तसं विकणार फेकणार नाही हो मी म्हणलं तुम्ही असं काय करता म्हणलं तिला समजावून सांगलो. तुम्ही जा बरं इथं बसू नका
जा 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 जा, नाही तर मी पोलिसाला बोलवीत असते. अगं माय म्हणलं, आता पोलीस चौकीत तिथं बोलले नसल्याचं कार्यक्रम व्हायचं म्हणलं. मी गेलो घाबरून नाही म्हणलं, ही काहीतरी अवघडच होतं कार्यक्रम. म्हणलं इकडे पोलिसाला बोलू नका, मी नाही नेत म्हणलं. होय तुमचं बाळ जाऊ द्या म्हणलं, तुम्हाला समजावून सांगायला तुमच्या बाळाच्या कल्याणासाठी बोलावलो म्हणलं मी. तर तुम्हाला नाही समजा नाही जाऊ द्या म्हणलं, नका राहू द्या. तेवढं काही बाळ ते काही लय होतं ना, काळं भोरच होतं, इतका काय दिसायला ॲक्टिव्ह फिक्टिव्ह काय नव्हतं. पण एक काय वाटलं माझी मला, म्हणून मी सहज विचारलं. म्हणलं जाऊ द्या सांभाळा म्हणलं. मग त्या पोराला अजून मी एक 20 रुपये दिले आणि त्या पर्टीत म्हणलं अजून 10-11 रुपये टाकले. म्हणलं राहू द्या म्हणलं, सांभाळा. फक्त मला एवढंच म्हणायचं, तुम्ही भीक मागायला होतात इकडे बघा, मी नेत नाही काय नाही म्हणलं. तुम्ही भीक मागायला लेकराला शिकवायचं, शाळेत पिळेत घालायचं असते म्हणलं. आणि ही याचं कल्याण करा तुम्ही. याला आतापासून भीक मागून काय हे पुढे काय करणार म्हणलं. हां, मी फक्त चांगल्यासाठी बोललो म्हणलं, तुम्ही तसं वाईट वाटून गेलं, तुम्ही वेगळंच समजायलाच म्हणलं. मला फक्त याला शिकवा म्हणलं. शाळेत वेळेत शाळा फ्रीच आहेत ना म्हणलं, फुकट आहेत ना शाळा काही. हां, आपल्या सरकारी शाळेमध्ये घालायला म्हणलं. याला तुम्ही भीक मागायला आणि त्याला भीक मागायला लावा लागलात म्हणलं. शाळेत खाऊ वगैरे भेटतो म्हणलं. आणि त्यांना सांगायलो की बाबा ह्याला, मग मी लेक्चर दुसरं झालं, जाऊ द्या नका देऊ म्हणलं. पण ह्याला असं भीक मागायला लावू नका म्हणलं, त्याच्यात एकदा थोडंसं मोठं काम करील म्हणलं, थोडं शिकवा म्हणलं याला. असं तसं लेक्चर झालं आणि मी आपलं मग निघालो. आपलं गेला माझा वेळ तेवढ्यात. ती गाडी गेली निघून, उशीर झाला मला ह्या बोलण्यात. आणि मग गाडीत विचार उगाच अजून म्हणलं, काय लोक आहेत म्हणलं, आपण चांगलं करायला गेलोत तरी लोकांना खरं वाटत नाही. थोडंसं वाईट वाटलं की काय आपल्या डोक्यात विचार येत, आपण वेगळा विचार करतो, लोक कसा विचार करतात, वाटोळं करायला करायचं म्हणलं. आपल्याकडे समजा एखादं चांगलं होईल या उद्देशानं आपण करायला जातो, असं तसं मनात विचारलं. आणि गाडीत आपलं बसलो, आपलं तिकडं स्टँडवर येऊन. आणि मग बरं उगाच विचार करीत 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 म्हणतात ना, शोध घेतल्यानंतर ते सापडतं. तसंच मग पेपर घेतला तिथलं आपलं स्टँडवर, तिथं असे स्टॉल घेतला पेपर आपलं वाचण्यासाठी म्हणून बसलो. आणि पेपर वाचित 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 मला एक जाहिरात सापडली, कुठली लातूरची, ती बी अनाथालयाची. तर उगाच वाचित बसलो की म्हणलं, अरे म्हणलं ही लातूरला पण असं अनाथालय आहे. आणि म्हणलं आपण बघूया म्हणलं, तिथं चौकशी करूया. असं करून मग ते बसलो, आपलं चाललं प्रवासात ही डोक्यात. मग इथं घरी काही ती गोष्ट बोललो नाही संध्याकाळी आल्यास, पण मलाच हसू बी यायला लागलं. काय म्हणलं, लोकांचं कल्याण करायला गेलं तर लोकांना नाही पटत, असं तसं. मग असे दिवस चालत होते. मी त्या पेपरमधली अगोदर जाहिरात कट करून घेतलं. मला एक सवय होती, दुकानात आले की असं काही महत्त्वाचे काही असलं की ते पेपरचं कात्रण एक वहीच केलेली होती, त्याला चिटकून टाकायची. आता चिटकायला म्हणजे काय, आपल्याकडे फेविकॉल सगळं सगळं त्या दुकानामध्ये काही होतं, ते मस्त तसं संग्रह, काही बी महत्त्वाच्या काही गोष्टी, औषधाची कुठली माहिती असलं, कशाचं काय असलं की मी ती मध्ये चिटकत असं, अशी कात्रणं वगैरे. मग ते बी कात्रणं त्यात चिटकून टाकलं. म्हणलं कधी जरी आपल्याला उगं वाटलं जायचं, कधी भेट यायची, तर ती कात्रणं असावं म्हणून मी तसंच ठेवलं. असे चालले होते दिवस आपले, काम करणं हे चालायचं. मग घरी आपलं येणं, काम करणे, आपलं म्हणजे रुटीनप्रमाणे चालू होतं. पण ते माझ्या डोक्यातलं काही खुळ जाईना गेलं. तर कोणते मागचे विचार कसे यायचे, ते भावानं बोललेलं आम्हाला काय आगाज आहे का. पुन्हा ती तिथं शिवलिंगापाशी ते बाई बोललेले की तुला स्वतःचे लेकर नाहीत म्हणून असं हे करतो, दुसऱ्याच्या लेकराला बोलतो वगैरे, भांडतो, असं काही काही म्हणजे असं विचार. आणि इकडं मी ती फाईल बी तयार केली होती, कागदपत्राची एक, ते औरंगाबादला दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी तयार केलेल्या होत्या. मग ही कोणीतरी तरी कधी म्हणायचं, काय झालं हो तुम्ही म्हणजे आणायचं होतं की बाळ अनाथमधलं.
आता कुणी काही जण टिंगल टवळीनं बोलायचे, काही जणांना चांगलं वाटायचं, काही जणांना म्हणायचं काही बी करते, जरा विचित्रच आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचा विचार करण्याप्रमाणे ते वेगवेगळं विचाराचं असायचं. पण आता माझ्या डोक्यात फिट्टच बसलेलं होतं की आपल्याला बाळ अनाथ आश्रमामधला आणायचं, नाही तर बघायचं कुठंतरी. पण ही डोक्यात होतं. आणि मग आमचे कागदपत्र बऱ्याच गोष्टी ही. मग एकदा मी काय केलं, असं दिवस गेले काही दिवसानं, उगंच वाटलं एक दिवशी रविवार गाठून मार्केटला सुट्टी असायची रविवारी, म्हणजे काय एवढं मार्केट नसतं. मग मी म्हणलं लातूरला एकदा भेट द्यावी म्हणलं. मग मी गेलो लातूरला. लातूरला गेलं, ती अनाथालय औसा रोडला होतं. तिकडे हुडकून काढलं रिक्षावाल्याला विचारून. तिथं गेलो, बघितलं तर ते मग सांगितलं देत होतो आम्ही बाळ. तिथले बाळ पण बघितले, हे केलं मी. आणि म्हणले आता हे मला अनुभव आलता एक औरंगाबादच्या ह्याचा कसं असतं ते. मग तिथं बघितलं, बऱ्याच वेळ थांबलं, इकडे तिकडे त्याने बरंच दाखविलं त्या बाईनं. मग बघितल्यानंतर तिथलं एक बाळ पण, ही आहे बघा बाळ, हे इतकं आलेलं आहे, ते आलेलं आहे, ते आलेलं आहे, असं तसं. म्हणजे मी बाळं पण पाहिले. आणि म्हणले आम्ही देऊत म्हणले. तिथं पैशाचा काही एवढा व्यवहार. म्हणलं तुम्ही कसं देतात, कसं आहे तुमचं याचं प्रोसेस काय नाही. म्हणले असं त्यानं सांगितलं कागदपत्राचं, कोर्टानं मान्यता दिल्यानंतर आम्ही देतोच म्हणले बाळ. म्हणजे औरंगाबादपेक्षा थोडंसं बरं सौम्य वाटलं. म्हणले एकदा तुमची बायको, तुम्ही इथं या, एकदा भेटा, बघा ती बाळ कसं आहे, तुम्हाला आवडतं का नाही. आम्ही कसं बघतो, तुम्हाला दोन नवरा बायको कसे दिसतात, त्याच्यावर त्या बाळ तुम्हाला शोभेल असंच बाळाची निवड करतो आम्ही. म्हणजे तसं तुम्हाला तुम्हाला म्हणजे आईबापासारखं वाटलं पाहिजे हे बाळ, असं बघतो. मग त्यासाठी तुमची पत्नी लागते म्हणले, त्याचे फोटो लागते, दोघांच्या जोडीनं फोटो लागते असं. मग हिला तिकडून आल्यानंतर, लातूरून आल्यानंतर ही गोष्ट बोललो की अगं मी असं असं गेलं, तुम्हाला लातूरला बघितलं, आपण एका दिवशी जायचं का. तर म्हणजे हो जाऊन येऊ. मग मी हिला घेऊन तिकडे गेलो लातूरला. तिथं बाळ हिला दाखविलं, हिला पण आवडलं ते बाळ. एक दाखविलं, मुलगी होती. म्हणजे मुलगा आणि मुलगी असं काही नाही, आम्हाला काही तसं काही नव्हतं. आम्हाला मुलगी बी आणि ह्याची इच्छा होती, मुलगाच हवा असं काय नव्हतं. मुलगी मुलगी चांगली वाटली, म्हणजे आम्हाला सट व्हायसारखी असं तसं. मग समजा हिनं पण मान्यात म्हणजे करू म्हणली होती, आपण घेऊ म्हणत होती. त्याच्यामुळं काही इच्छा अडचण नव्हतं, फक्त दाखवायची होती एकदा बायको नेऊन. मग आल्यानंतर मग आता म्हणलं आता एकट्यानं कागदपत्राचा तयारी करावी म्हणलं. ही ह्यांच्या पुढचे कागद त्यांना अजून विचारा, मग तुमचा फॉर्म वगैरे दाखवा म्हणलं. हिला परत एका दिवशी गेलो मी. मग त्यांनी फॉर्म वगैरे दाखवलं. आता मला ऐकच कागदपत्र बरेचसे तयार होते, सगळे जवळजवळ. मग ह्यांच्या कागदपत्र अजून नवीन काही दुसरे काही एक्स्ट्रा वेगवेगळे काढायला सांगितले. मग ते कागदपत्र तयार केले. मग तिथं मग एका दिवशी भेट घेतली मेन माणसाची तिथल्या. मग त्यानं सांगितलं आमच्या संस्थेला किती देतात तुम्ही पैसे. म्हणलं किती देतात म्हणजे. नाही म्हणले तुमचे किती. म्हणलं देईन म्हणलं 20-25 हजार रुपये देतो. 20-25 हजार. मग त्यांनी पण मला खूप पैसे मागितले. त्यांनी पण कमीत कमी 1 लाख रुपये द्या म्हणले. आणि तुम्हाला म्हणजे आम्ही आमचा लोक येतील, तुमचं घर बघतील, घर कसं या सांभाळायसारखे आहे का, ह्या पण गोष्टी बोलली तुमच्या तिथे येऊन. पुन्हा कोर्टामध्ये ती केस दाखल होईल म्हणजे कोर्टानं मान्यता दिल्यानंतर तुमच्या ताब्यात बाळ दिलं जाईल. इथपर्यंत आमचं झालं. आणि आता मेन राहायला लागलं पैशाचा विषय. ती औरंगाबादपेक्षा हिथं तर लय पुढच्या पट्टीत निघालं पैसेवान. एक बाई होती तिथं, ती बाई न मला बाजूला बोलून घेतलं. मग तिनं पैसे मला जास्त सांगितले. पुन्हा म्हणले आमचे एवढे बाळ सांभाळायचे असते, आम्हाला लागते म्हणलं देणगी. आणि कोर्टानं काही कोर्ट असं कागदपत्रानं हिशोब केला तर पैसे तेवढे नव्हते. मी म्हणलं मी देतो पैसे, पण मला पावती पाहिजे म्हणलं. त्यांना वाटलं ही बारगा म्हणजे ही माणूस आहे ती जरा विचित्र वेगळा दिसतोय. म्हणलं मी देतो तुम्हाला, पैसे देण्याचं काहीच नाही म्हणलं. पण पैसे असे की मला पावती द्या म्हणलं तुम्हाला पैसे देण्याची. म्हणजे इतके दिलेत म्हणून. रेकॉर्डली ती नव्हते पैशाचं काही गरज.
का आतापर्यंत सांभाळलंय त्याच्याबद्दल आपण देऊ शकतो. समजा लहान, समजा 4 महिने सांभाळले, 2 महिने सांभाळले, वर्ष सांभाळले, त्याचे पैसे आपण खर्च झालेला आत्तापर्यंत ते ती फक्त कोर्ट मान्य करीत होता अगर त्यांचे रेकॉर्डली. पण ही एक्स्ट्रा पैसे काय मागत होते, मला देऊत देऊत म्हणून मला बरेच दिवस चक्रा मारायला लावल्या. पण त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे आणि त्याची पावती नाही म्हणली, पावती नाही मिळत. मग म्हणलं पावती द्यायची नाही, रेकॉर्डली बाळ घ्यायचं आणि म्हणजे पैसे कोणाला द्यायचे ती. मी मान्य केलं, तुम्ही आतापर्यंत बाळ सांभाळलं, ते सांभाळायचे पैसे मी देऊ शकतो म्हटलं. अगर संस्थेला माझ्या इच्छेत अजून काही दानधर्म करू शकतो. पण एक्स्ट्रा पैसे हे दुसरे, मग त्याच्यात आमचं व्यवहाराचा मना गेला. मग मी म्हटलं मला विचार कर. मग ती एक माणूस होतं, ते म्हटलं तुम्हाला काय बाळ नाही का, म्हणलं तसं काहीच नाही. म्हणून मग ते माणूस एक बाजूला भेटलं मला. म्हणले कशाला म्हणले एवढ्या संस्थेला पैसे, अहो तुम्ही स्वतःच बाळ असू द्या ना म्हणले, एवढे पैसे खर्च करायचे आणि शेवटी तुमचं नाही बी ना म्हणले ते. पण ते माझ्या डोक्यात खूळ काय बसलं होतं की आपल्याला अनाथच बाळ घ्यायचंय, अनाथ आश्रमातलं बाळ घ्यायचं, अगर अनाथ असलं त्याला कोणी नसणारं घ्यायचंय. एक समाजाचं येड, समाजकार्य करण्याचं येड. पण ते माणसानं मला एक लेक्चर झालं. म्हणलं काय उपयोग, मला एवढे पैसे देऊन बी शेवटी संस्थेचा ताबा राहतो बरेच दिवस, सांभाळतच नाहीत, असंच नाही तसंच नाही, झेझेटेचं म्हणले अजून. मग काही गोष्टी मला पटल्या त्याच्या बी. माझं एकच म्हणणं की एवढं आपण वेना द्यायच्या, एवढे पैसे द्यायचे, शेवटी ताबा ह्यांनी बरेच दिवस आपल्यावर नियंत्रण, आणि पुन्हा त्याची पावती नाही, पैसे दिले कुणाला. अरे एवढं कुठं ना कारण का आपलं उलटायलं का. म्हणजे माझं मन त्यावेळेस जरा थोडंसं विचित्र व्हायला लागलं की म्हणलं एवढ्या घोटाळे करण्यापेक्षा काय बंद पडलंय का म्हणलं ह्याच्याहून. समाजाची सेवा करायचं ही आता नाही म्हणलं. म्हणजे माझे विचार चेंज होत गेले. आपण चांगलं करण्यासाठी बघतो प्रयत्न करून, पण ही सगळं वाटोळ, म्हणजे ही जी संस्था चालवितात, ही लोक संस्था अनाथाश्रय चालवितात, ही फक्त पैसा काढण्यासाठी. खूप खूप लोक बाळ विकत देतात ते थोडक्यात. आणि बऱ्याचशा गोष्टी मला तिथं म्हणजे बऱ्याच चक्रा मारण्यावर लागल्या. त्याच्यामुळं मला बऱ्याच गोष्टी कळल्या तिथल्या संस्थेतल्या, काय प्रकार होते काय नाही. मग ही जी गोष्ट माझ्या खटकल्या गोष्टी की ती आपल्या मापाच्या बाहेर होत्या. आपण समजतो तसं नव्हतं तिथं. ही सेवा वगैरे काही नव्हते, ही संस्था सेवा वगैरे काही करत नाहीत. हे एक मोठा बिझनेस आहे याच्या मागं. हे मोठे मोठे बाळ झाल्यानंतर बाहेरल्या देशामध्ये सुद्धा विकतात, सांभाळतात. बरंच म्हणजे आता ती इथं युट्यूबवर सांगायसारखी गोष्ट नाही. ती फार विचित्र कार्यक्रम होते ती. आणि मग ती गोष्ट मला लागली मनाला. अरे म्हणलं ही आपण ही समाजसेवा दाखवतात तसं हा अजिबात नाही तर म्हणजे असल्या भानगडी नकोच म्हणलं. जाऊ ठीक आहे म्हणलं. आणि आता म्हणजे डोक्यात बाळ अगोदर काही वाटत नव्हतं, पण आता बाळ असावं आणि लोक विचारतील आपल्याला की बाळ काय झालं, म्हणून आता बाळ हवं मला. म्हणून माझा विचार बदलत गेला. आणि मग तिथून आल्यात मग घरी हिला बी असं म्हणलं, लय म्हणलं पैसे वाटतात म्हणले. मग ही बी म्हणली एवढे पैसे आणि ह्या असले कुठाने करण्यापेक्षा आपलं आपलंच असलेलं बरं की म्हणली. आपण तुम्ही म्हणतात म्हणून तुमच्या इच्छेसाठी मी करायला लागली तर. मग हिचा बी विचार मान्य करा. म्हणजे स्वतःचं बाळ असेल काय रुतायला का म्हणलं. आपण उगच या डोक्यात घेतलं म्हणलं या अनाथ आपण समाजसेवा. कसली समाजसेवा आहे म्हणलं ही. समाजसेवा नाही, नुसता मेवा खायला लागलेत म्हणलं ही. हे म्हणजे मला त्या संस्थेविषयी एक राग उत्पन्न झाला, तिरस्कार निर्माण झाला. आणि म्हणलं ही संस्थेचा नादच नको म्हणलं. या अनाथ असलं तर आपलं बघूया म्हणलं. आता विषय कट म्हणला. आपण एवढे पैसे गोळा करतो त्याच्यापेक्षा आपल्याकडे आता पैशाचं आपण आपल्या बाळासाठी खर्च करूत ना म्हणलं. मग त्याच्यापेक्षा हे आपल्या शेवटी आपलं ते आपलंच आहे ना म्हणलं. आणि मग तो विषय तिथंच क्लोज केला. म्हणलं नकोच आता हे संस्थेचा विषय. आणि आता करायचं तर आपलं बाळच असायला पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला. कारण मला फिरल्यानंतर सगळे अनुभव घेतल्यानंतर कधीही लोकांचं कधीही आपल्याला उपयोगाचं नाही. आपल्यालाच महत्त्वाचं आहे. आपलंच असलं पाहिजे हे मनामध्ये झालं. कारण मला जी बाहेर जी खाळगे खिळगे वगैरे अशा गोष्टी कळल्या, समाज कसा आहे विचित्र आहे ह्या गोष्टी कळल्यानंतर निर्णय मी घेतला की आता ही आपलं स्वतःचं बाळ हवं आहे आपल्याला. ठीक आहे आता.
आणि मग तो विचार करून मी पुढे काय झालं हे पुढील भागामध्ये बाळाच्या संदर्भात बोलणारच आहे. तर आजच्या भागापुरतं एवढंच. परत भेटणार आहे पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य सांगा, कारण ही फार महत्त्वाची आहेत. कारण मला पुढे तुम्ही सांगितल्यानंतर पुढील भाग तयार करण्यासाठी एक उत्साह होतो. तर असो. ओम नमः शिवाय.